नमस्कार. आज नवरात्रीचा चौथा दिवस. आज आपण अनाहत चक्राविषयी जाणून घेणार आहोत. अनाहत चक्र जे छातीच्या मध्यभागी असतं. चला तर मग अनाहत चक्राच्या नियंत्रणाखाली येणारे अवयव कुठले ते बघूया. हृदय, फुफ्फुस, छातीचा भाग, हात आणि रक्तदाब सांभाळणारे अवयव. आता जाणून घेऊया प्रत्येक अवयवाच्या मध्ये नकळतपणे साठल्या जाणाऱ्या नकारात्मक भावना. हृदय, दुःखद प्रसंगामुळे जाणवणारा एकटेपणा, असहाय्यता, अस्वस्थता, अस्थिरता, कुटुंबातील व्यक्तींचा किंवा इतर कोणाचाही येणारा राग, इतरांवर जाणवणारा अविश्वास, इतरांविषयी वाटणारा द्वेष, असूया, मत्सर ही भावना. फुफ्फुस, अपेक्षित प्रेम न मिळाल्याने होणारी चिडचिड, उदासीनता, स्वतःवर तसेच इतरांवर येणारा राग, अनिश्चितता, मन मोकळं न केल्यामुळे आतमध्ये साठलेलं दुःख, काहीतरी गमावल्याने जाणवणारा निराधारपणा. छाती, प्रेम मिळत नसल्याने जाणवणारी असुरक्षितता, जिवलग व्यक्तीला गमावल्यावर जाणवणारं दुःख, नात्यांमधले जाणवणारा अविश्वास, त्यामुळे होणारी वेदना, दुःख, कुटुंबाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेविषयी वाटणारी चिंता. रक्ताभिसरण, प्रेमामध्ये यश न आल्याने जाणवणारी निराशा, अनुत्साह, फसवणुकीची वाटणारी भीती, आतमध्ये दबून राहिलेला राग, संताप, एकटेपणा, कमतरता. हात, एखादी कृती करण्याची आपली क्षमता नाही या विचारांनी जाणवणारी भीती, स्वतःविषयी वाटणारी असमर्थता, असहाय्यता, मी काही करूच शकत नाही ही भावना. अनाहत चक्राची ऊर्जा असंतुलित असेल तर होणारे आजार. हृदयाचे विकार, हार्ट अटॅक, BP म्हणजे रक्तदाबाचे प्रॉब्लेम्स, उच्च रक्तदाब किंवा नीच रक्तदाब. फुफ्फुस, श्वसन संस्थेचे विकार, अस्थमा, ब्रॉन्कायटिस, छातीत दुखणे, हात आणि खांदे दुखणे आणि प्रतिकारशक्ती कमी होणे. आपण बघितलं की अनाहत चक्राची ऊर्जा असंतुलित असेल तर आपल्याला काय त्रास होतो. आज आपण जाणून घेतलं अनाहत चक्राविषयी. तसं उद्या आपण जाणून घेणार आहोत विशुद्धी चक्राविषयी. वृषा लिहिलेले यूट्यूब चॅनलवर 22 सप्टेंबरला आम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता एक मेडिटेशन रिलीज केलेलं आहे. ते नियमितपणे नक्की ऐका. मन आणि शरीर स्वस्थ करण्याकरता स्वतःहून एक पाऊल पुढे टाका. चला तर मग उद्या भेटूया विशुद्धी चक्राविषयी जाणून घेण्याकरता. धन्यवाद.